मंडळी नमस्कार, मी पत्रकार विनोद काळे। आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी आज आंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आपण आमरण उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं। मात्र यावेळेला हे आमरण उपोषण ते त्यांच्या आंतरवाली सराटी येथे न करता मुंबई येथे आझाद मैदानावर किंवा मंत्रालयावर आपण हे आमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले। यावेळी आरक्षणाच्या अनुषंगाने बोलताना त्यांनी नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाचे नेते छगन भुजबळ यांना टार्गेट करत त्यांच्यावर बरेचसे आरोपही केले। ते या पत्रकार परिषदेमध्ये काय म्हटले ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया। सगळ्यांना नमस्कार। आज अक्षय तृतीयाच्या निमित्तानं सगळ्या देशवासियांना पहिल्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि जो आता दहशतवादी हल्ला झाला त्या घटनेचा जाहीरपणानं निषेध करतो। आज आपण पत्रकार परिषद ठेवण्याचं मूळ कारण तुम्हाला प्रथम सांगतो। मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या, प्रथम तर माननीय सन्माननीय न्यायमूर्ती संदीपजी शिंदे साहेब जी समिती गठीत केली होती त्यांचं तोंड भरून कौतुक करतो समाजाच्या वतीनं की त्यांनी तो अहवाल दिलाय। आता तो सरकार स्वीकारणार सुद्धा, त्यात काही दुमत असायचं काही कारण नाही। प्रथम त्यांचं कौतुक आणि त्यानंतर सरकारचं सुद्धा की मनापासून खूप खूप तुमचंही कौतुक। पण जे आरक्षणाचा लढा हा 29 ऑगस्ट 2023 पासून सुरू आहे। जे आमच्या मूळ मागण्या आहेत त्या मात्र आणखीनही पूर्ण झालेल्या नाही आहे। 2 वर्षापासून सलग या समाजाचा संयम, स्वतःच्या लेकराचं भविष्य धोक्यात असताना, अस्तित्व धोक्यात आलेलं असतानाही या आरक्षणापायी नसल्यामुळं तरीही आम्ही 2 वर्ष होत आलेत आता 29 ऑगस्टला की संयमानं घेतो। आता 30 तारखेला जानेवारीच्या उपोषण मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून सोडलं गेलं। त्यावेळी सांगितलं होतं की आपण सगळे प्रतिनिधी बांधव त्याला साक्षीदार आहेत आणि मराठा समाजही राज्यातला 7 करोड मराठा समाज साक्षीदार आहे। 4 दिवसात 4 मागण्या ह्या तात्काळ त्याची अंमलबजावणी केली जाईल असं सांगितलं होतं। आणि राहिलेल्या 4 ते 5 मागण्यासाठी 2 ते 3 महिन्याचा वेळ देऊ असं सांगितलं होतं। परंतु पूर्ण 3 महिने आज झाले। 2 ते 3च म्हणले तरी आम्ही 2 महिने धरले नाही, 3 महिने पकडले। तर आज 30 एप्रिलला 3 महिने पूर्ण झालेत, कुठल्याही मागणीच्या बद्दलची अंमलबजावणी आत्तापर्यंत झालेली नाही। ना तात्काळ करतो म्हणले त्याची पण नाही, आणि त्याच्यानंतरच्या राहिलेल्या 4-5 मागण्या 3 महिन्यात करू म्हणलं होते त्याची पण नाही। म्हणून आता शेवटी काय असतं, एक समाजाचं भविष्य मला बघायला लागतं, समाजाच्या लेकराच्या अडीअडचणी बघावं लागतात। संयम तरी आम्ही किती दिवस धरायचा, म्हणून आता शेवटी आम्ही या विषयात आलोय की आता आपण प्रचंड मोठा उठाव केला पाहिजे आणि आता तो आम्ही करणार आहे। 29 ऑगस्ट 2025ला 2 वर्ष पूर्ण व्हायला लागले त्या आंदोलनाला, तरी सरकार आणखीनही दखल घेत नाहीये, कोणत्याही अंमलबजावणी करत नाहीये। म्हणून आम्ही असा निर्णय घेतलाय की ही हल्ला आहे आता लगेच घ्यायचा होता, परंतु हा प्रचंड भ्याड हल्ला झाला, त्यामुळं देशाच्या धर्माचं सुद्धा आपण हित बघितलं पाहिजे। म्हणून आता आम्ही त्याच्यामध्ये असा एक थोडासा निर्णय केलाय की 29 ऑगस्ट 2025ला मुंबईत आम्ही जाणार। 29 ऑगस्टला मुंबईत आम्ही जाणार। चलो मुंबईचा नारा आजपासून आम्ही आता समाजानं दिला। 28 तारखेला निघणार आहे, तर नेमकं कसं जाणार आहे, कसं तुमचं गेल्या वेळेचा पायी प्रवास असणार आहे की वाहनानं जाणार आहे, की नेमकं कसं असणार आहे, तिथे किती तारखेला पोहोचणार आणि कोणत्या ठिकाणी बसणार? नाही, तिथे 29ला आझाद मैदानावरती किंवा मंत्रालयाच्या समोर मी आमरण उपोषण करणार आहे। या 2 ठिकाणावरती 100% करणार आहे।
आमरण उपोषण करणारे शांततेत केल्याशिवाय माझ्या समाजाला न्याय मिळणार नाही यांची इच्छा आहे. दंगली झाल्या पाहिजेत. माझी इच्छा आहे राज्य शांत राहिलं पाहिजे आणि शांततेतच मी माझ्या समाजाला मिळून देतो. समाजाला सांगतो रुसू नका. बरं झालं तुम्ही तो प्रश्न विचारला. रुसू नका. मी उपोषण केलं की तुम्ही रुसता. अजिबात रुसायचं नाही. तुमच्या लेकराच्या हक्कासाठी मी लढतो. उलट तुम्ही ताकदीनं आलं पाहिजे. उलट ताकदीनं आलं पाहिजे. स्वाभिमानी वागायचं. आपल्या लेकरा बाळाचं वाटोळं नाही झालं पाहिजे. कडवट वागायचं. कडवट. शांत राहायचं पण भित्र नाही राहायचं. धाडशी वागायचं सगळ्यांनी. हे 28ला अंतरवालीतून मी निघणार आहे. मार्ग मी 1 ऑगस्टला सांगतो कसा मार्ग असणार आहे. 1 ऑगस्टला सगळे आंदोलनाचे टप्पे पुढची दिशा सगळी पाडणार 1 ऑगस्टला. म्हणजे त्यांना ती तयारी करायला फक्त आज 1 पासून तयारी. आजच तयारी 1 सुरू. चलो मुंबई. 29 ऑगस्ट सुरू. आजपासून ते सुरू. आता तयारी करायची. मला 28ला फक्त नेऊन सोडा. जेवढ्याला ते बी कामं बुडून नको. जेवढ्यांना शक्य आहे तेवढ्यात. मी खंबीर आहे तुमच्या लेकरा बाळासाठी. मला माहिती आहे लोकांना काय म्हणायचं म्हणू द्या. आणि ते बरळवाडी पाहिजे बी बरळायला. लोकांना काय म्हणून महासमाज माया मागे मला पक्क माहिती. 7 कोटीतला एकही हटत नाही. भाजपमधला मराठा सुद्धा नाही. कारण भाजपच्या मराठीचं पोरायला काय आरक्षण नाही पाहिजे का? होय रे. तुम्हाला नोकराला नाही का लागायचं? तुमचे पोरं शिकायचे नाही का? तुमच्या पक्षाची सत्ता आली म्हणून काय आरक्षण नाही पाहिजे त्यांना शिकायला? असं आहे का? भाजपच्या मराठ्याची सत्ता आल्यावर त्यांचे लेकरं आपोआपच डॉक्टर होतेत. आपोआपच इंजिनियर होतेत. उकंड्यावर कुत्रं मुतल्यासारखं छत्री उगती का आपोआप? असं काय आहे का? भाजपच्या मराठ्याला, शिवसेनेच्या मराठ्याला, काँग्रेसच्या मराठ्याला काही गरज नाही आरक्षणाची. नुसती सत्ता आली तर त्यांचे पोरं इंजिनियर होतेत, डॉक्टर होतेत, आर्किटेक्ट होतेत. त्यांचे पोरं IPS IAS दर्जाचे अधिकारी होतेत. क्लास 1 क्लास 4 अधिकारी होते. तहसीलदार होतो ऑटोमॅटिक. कलेक्टर ऑटोमॅटिक होतो. PI EPI ऑटोमॅटिक होतो. असं काही आहे का? आरक्षण लागणारे लेकरा बाळाला भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो तुमचं 1 दिवस राजकारण. आता 29ला आता 4 महिने जातीसाठी त्या लेकरासाठी स्वतःच्या. भाजपमधल्या, शिवसेनेतल्या, राष्ट्रवादीतल्या मराठ्यांना सांगतो आता तुमच्या लेकरासाठी जातीसाठी लढा. त्यांना मोठं करा. तुमची सत्ता आली म्हणजे तुमचं लेकरू IPS नाही बनणार, IAS नाही बनणार. त्यासाठी आता जात. हे बघा कसं करता येते. हाय का नीटच्याच माग घालायला त्याला. नाक सुद्धा दिदार झाला होता. त्याचं वाकून गेलं पारते. यावल्याचं येड पडते. दलिंदर सालं तरी बोलत का नाही? बरं त्याला सगळ्यांनी सोडून दिलं. भाजपनी सोडून दिलं, काँग्रेसनी, शिवसेनेनी, बेसरामानी सगळ्यांनी सोडून दिलं. कुणीच घ्यायना त्याला. कारण वागतच तसं ते. कारण त्याच्यामुळं पक्ष संपायला लागला. त्याच्यामुळं नेता संपायला लागला. त्याच्यामुळे त्याला कोणी घेत नाही. तरी पण बोलतं. तुमच्या मागं सगळा समाज उभा आहे. तुम्हाला काय करायचं? सगळा समाज उभा आहे. आणि तुम्ही नाही उभा राहील ना, आल्याच तुमच्या आता ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगर परिषद तुमच्या रपारपा पाडून टाकी. मग तुम्ही नुसते उभा राहू नका मराठ्याच्या पोराच्या मागं. आमदार, खासदार, मंत्री तुम्ही नुसतं म्हणा आमचा पक्ष, आमच्या नेत्याला बोलू नका. थोबडच फोडीन तुपल्या नेत्याला बोलू नको म्हणलं. तो बाप हे समाज आहे. पक्ष बाप नाहीये, नेता बाप नाहीये. त्यामुळे इकडे कचाकच आंदोलन उभं राहायचं. कशामुळं? तो पोरगी मोठी होणार आहे. सत्ता जरी असली तरी आरक्षणामुळं, सत्तेमुळं नाही होणार. तो पोरग मोठं होणार आहे. तो जात मोठी होणार आहे. त्यांना ताकदवर बनवा. आता राजकारण 29ला पार. मधल्या काळात सगळ्यांनी नसता जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, ग्रामपंचायतला एक बी निघून देणार नाहीत. मग आम्ही तुमचं सगळ्यांनी ताकदीनं उभं राहायचं ह्याच्यात. आणि आपले सगळं हक्क 6 जूनच्या आत मिळवून घ्यायचा. 6 जूनच्या आत सांगतो फडणवीस साहेब. ते ॲडमिशन 21 मे तारीख मागं पुढं होईल किंवा मग ते 30 मे 29 मेच्या आतच देऊन टाका. म्हणजे ते ॲडमिशनला पुन्हा मनाची व्हॅलिडिटीज नाही, नामकच नाही, क्रिमिलेअरच नाही. ॲडमिशन सुरू व्हायच्या आत आमचे सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करून टाका. जर तुम्ही हे केलं नाही मग विचारायचं नाही 29 ऑगस्टला हे काय झालं. आता मी बोलतो कमी आणि काम जास्त करतो. बोलतो कमी का नाही आता? आता कमी बोलतो. थोडा मी बी तुमच्यासारखं वागायला शिकलो आता. तुम्ही कसा गोड बोलून शांत राहून गेम करता, मी बी टप्प्यात आला की कार्यक्रमच वाजवतो. कसा गेम करतो मी बी शांत राहून माझ्या समाजाला कसं मिळून देतो ते बघत राहा तुम्ही आता.